तुमचे स्वागत आहे आपल्या विश्वानी इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आज एक आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत। तो अत्यंत महत्त्वाचा आहे की व्हिडिओचा टॉपिक असणार आहे की लाडकी बहीण योजना KYC पैसे बंद होणार का आणि लवकरात लवकर KYC करा, दोन्ही हप्त्याचे पैसे एकदाच येणार का आणि कधी, हे सर्व टॉपिक मी या व्हिडिओमधून आपणास सांगणार आहे। तर मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भरपूर जे जग आहे ते व्हिडिओ बघत आहेत पण सबस्क्राईब करत नाही आहेत, तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला मराठी माणसाला सपोर्ट करा। तर मित्रांनो, यामध्ये आपण या सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत। दोन्ही हप्ते कधी येणार, पैसे बंद होणार का, लवकरात लवकर KYC करा, KYC करण्याची शेवटची दिनांक काय। तर मित्रांनो, लाडक्या बहिणींना KYC साठी शेवटचे 6 दिवस शिल्लक। KYC 31 मार्चपर्यंत करण्याचे प्रशासनाकडून आवाहन। तर तुम्हाला जे आहे ते फक्त 6 दिवस जे आहे ते KYC करण्यासाठी राहिलेले आहेत। 30 मार्चपर्यंत आहे, तर तुम्ही 31 मार्चपर्यंत KYC करून घेऊ शकता। तर त्याच्या खाली सुद्धा मी येथे तुम्हाला सर्व काही वाचून दाखवणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हे जे आहे ते भरपूर प्रमाणात आहे। मी तुम्हाला याच्या छोट्या छोट्या गोष्टी सांगणार आहे। आणि पर्याय निवडण्यात नजर चुकीने चूक गेली त्यामुळे त्यांना नोव्हेंबरपासूनचे 3 महिन्यांचे अनुदान मिळाले नव्हते। याबाबत सर्वत्र चर्चा होती आणि KYC साठी मुदत वाढवून देण्याची मागणी होत होती। तर नव्याने पोर्टल सुरू करून 31 मार्चपर्यंतची संधी उपलब्ध करून दिली होती। तिसऱ्या टप्प्यातील KYC पडताळणी करण्यासाठी आता शेवटचे जे आहेत ते 8 दिवस तुम्हाला राहिलेले आहेत। तर तुम्ही 8 दिवसामध्ये KYC करून घेऊ शकता, तर तुमचा लाभ जो आहे तो चालू राहील। त्यामुळे 31 मार्च ही KYC करण्याची शेवटची तारीख असणार आहे। तुम्ही जे आहे ते अनुदानापासून वंचित राहिल्याने चिंतित होते लाभार्थी काही, त्यामुळे यामध्ये सुधारणा व दुरुस्ती करण्यासाठी राज्य शासनाने तालुका स्तरावर अंगणवाडी सेविका मार्फत पुन्हा दिनांक 2 फेब्रुवारीपासून याची प्रत्यक्ष पडताळणी सुरू केली होती। पण त्यानंतर KYC प्रक्रियेला वेग देण्यासाठी ऑनलाईन दुरुस्तीची सुविधा देण्यात आली। ज्या महिलांचे अर्ज कुटुंबातील सदस्य सरकारी कर्मचारी असणे किंवा निवृत्ती वेतन घेणे या पर्यायात चूक झाली, अशा महिलांना 31 मार्च 2026 पर्यंत ऑनलाईन पोर्टलवर जाऊन दुरुस्ती व सुधारणा करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे। त्यामुळे या योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी पात्र महिलांनी लवकर KYC करून घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे। तर तुम्ही 31 मार्चपर्यंत जे आहे ते KYC करू शकता। तर मित्रांनो, शेवटची मुदत जी आहे ते 31 मार्च असणार आहे। KYC ला मुदतवाढ दिल्यानंतर दुरुस्ती करून KYC केलेल्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले नाहीत, त्यामुळे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा कधी येणार हप्ता लाडक्या बहिणींकडून केली जात आहे। सूत्रांच्या माहितीनुसार लाडकी बहिणीच्या खात्यात 2 महिन्यांचे 3,000 रुपये एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तर मित्रांनो, लाडक्या बहिणींचे जे आहे ते 2 महिन्यांचे 3,000 रुपये एकत्र येण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे सूत्रांमार्फत। आणखी समोर तुम्ही वाचू शकता। तर कधी पडणार आहे, तर येथे तुम्ही दिलेलं आहे की वर्तमानपत्रात एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अथवा 10 एप्रिलपर्यंत खात्यात पैसे येऊ शकतात। KYC नंतर अर्जाची पडताळणी केली जाणार आहे, त्यानंतर पात्र महिलांच्या खात्यात हप्ता वितरण केले जाईल असे सांगण्यात येत आहे। लाडकी बहीण योजनेसाठी KYC करण्यासाठी अखेरचे 8 दिवस शिल्लक आहेत। दिवस जे आहेत ते तुमचे शिल्लक आहेत। तुमच्या जे लाडक्या बहिणींची जे आहे ते KYC राहिली असेल तर ते तुम्ही 8 दिवसामध्ये करून घेऊ शकता। घरच्यांची कोणाची लाडकी बहिणींची जर का KYC राहिली असेल तर 31 मार्च जे आहे ते तुम्हाला शेवटचा दिनांक देण्यात आलेला आहे। तर तुम्ही याच्या अगोदर जे आहे ते तुमची KYC करून घेऊ शकता। तर मित्रांनो, पैसे कधी पडणार याचा जे आहे ते एक GR पण आलेला आहे। लाडक्या बहिणीसाठीचा दिनांक 24 मार्च 2026 हा GR आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत हा GR। तर मित्रांनो, हा जो आहे तो निधी आलेला आहे आणि पत्रक पण आलेलं आहे GR, म्हणजे तुमचा जो हप्ता आहे तो लवकरच पडण्यात येईल, लवकरच पडेल। तुम्हाला जे आहे ते वाट पाहायची आहे आणि ज्यांची KYC राहिलेली आहे त्यांनी जे आहे ते 31 मार्चपर्यंत 31 मार्चच्या अगोदर तुम्ही जे आहे ते लवकरात लवकर करू शकता। तुमच्याजवळ केवळ फक्त 8 दिवस जे आहे ते शिल्लक राहिलेले आहेत। तर तुम्ही तुमच्या जे आहे ते लाडक्या बहिणींची KYC करून घेऊ शकता। व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित कळवा आणि चॅनलवरती जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व अनेक जणांना शेअर करा। तर धन्यवाद मित्रांनो।